आपला आनंद जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर तो आपल्याला कधीच मिळणार नाही. पण तोच आनंद जर आपल्या स्वतःवर अवलंबून असेल तर त्याला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवा केली तर मेवा भेटेल. स्वामींच्या दर्शनाला जा, अक्कलकोटला जा. स्वामी तुमचा कुठलाही प्रश्न अपूर्ण ठेवणार नाहीत. तुम्ही एकदा भेटून तर बघा स्वामींना. स्वामींना ज्यावेळेस आपण भेटतो आणि त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेस स्वामी आपल्याकडे पाहत असतात आणि आपलं मन हे सगळं स्वामीमय होऊन जातं आणि वाईट मार्गातून, वाईट दृष्टीतून, वाईट लोकांच्या संपर्कातून, आपल्या संपर्कात असलेल्या वाईट लोकांपासून आपण आपले ॲटोमॅटिक दूर होतो. ते लोक आपल्यापासून दूर होतात. कारण स्वामींना माहिती आहे की माझ्या भक्तांना काय पाहिजे, त्यांच्यासाठी काय योग्य आहे. आपण एखादी इच्छा पूर्ण केली नाही म्हणून आपण नाराज होऊ नका. कारण आपण जर देवाला जे मागतो, जे स्वामी आपल्याला देत नाहीत, ते समजून जा की आपल्यासाठी काहीतरी खास स्वामींनी करून ठेवलेले नियोजन. म्हणून विश्वास ठेवा आणि विश्वास जसा आपण आपल्या जन्मदात्या आईवर ठेवला त्याच्यापेक्षा जास्त स्वामींवर ठेवून बघा. कुठलाही गोष्ट अशक्य ही शक्य करतील स्वामी. सगळ्यात स्वामींची उच्च कोटीची सेवा जर म्हणलं तर फक्त नामस्मरण. तुम्ही नामस्मरण करा. कुठे असाल तिथे असाल, बसा उठा, काम करत कुठेही करा, फक्त नामस्मरण करा. सगळ्यात षडाक्षरी मंत्राचा नामस्मरण जर केले तर स्वामींना सगळ्यात आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. याच्यापेक्षा जास्त मोठी सेवा स्वामींची नाही. त्यामुळे स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा आणि त्याच्यातून अनुभव घ्या की आपल्या ह्या दुनियामध्ये आपले नास्तिक शरीर आहे, ह्या शरीरामध्ये कोणीही नाही आहे, गुरुशिवाय मार्ग नाही आहे. कारण आपण भरकटतो पण गुरु हे आपल्याला रस्ता दाखवत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गावर, चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गावर सोडत असतात. त्यामुळं गुरुचा हात धरला तर कोणाचाही जगात कोणासमोर हात पसरायची वेळ कधीच येणार नाही. त्यामुळं स्वामींसमोर, स्वामींच्या चरणावर लीन व्हा. सगळ्या गोष्टी अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.